फिस्टुला सर्जरीमध्ये जो कोणी पेशंट सर्जरी करून घेतो व्यक्ती, त्याला सगळ्यात मोठी भीती असते की वेदना. 5 गोष्टी फिस्टुला सर्जरीमध्ये खूप महत्त्वाच्या आहेत. जर तुम्ही फिस्टुला सर्जरी करून घेत असाल तर समजून घेण्याची. सर्वात पहिली वेदना, पेन. दुसरी गोष्ट ब्लीडिंग. तिसरी गोष्ट जखम. चौथी गोष्ट रिकरन्स, पुन्हा उद्भवणे, पुनरावृत्ती होणे. पाचवी गोष्ट म्हणजे मोशनचं कंट्रोल जाणे, इनकंटिन्युअस. चला तर मग आता ह्या प्रत्येक गोष्टीला आपण सविस्तर बोलण्याचा प्रयत्न करूया, जेणेकरून प्रत्येक गोष्टीमधून आपली काळजी कशी घ्यायची हे समजून येईल. सर्वात पहिलं वेदना. वेदनाबद्दल भीतात म्हणून तर लेझरमध्ये मॅक्सिमम लोक फसतात आणि वापिस सर्जरी करण्याच्या भानगडीत फसतात. मित्रांनो, वेदना हा क्षणिक आहे. 2 दिवस, 4 दिवस, 8 दिवस, 10 दिवस त्याच्या पुढे वेदना नसतो. पण त्या गोष्टीला भिण्याची गरज नाही. वेदना हा तो रिजनचा एक इंटिग्रल पार्ट आहे. तिथं इवन सुईत सुद्धा छोटं जर जखम झालं, फिशरमध्ये एकदम छोटी कट झालेली असते, 5 mm ची कट असते, तरी सुद्धा वेदना असतो. त्यामुळे कोणाला किती वेदना होईल ह्याचं सांगणं सर्जरीच्या अगोदर शक्य नाही. आणि कोणती सर्जरी केल्यामुळे, जसं की लेझर सर्जरी केल्यामुळे पेनलेस होईल असं सुद्धा 100% चुकीचं आहे. कोणतीही सर्जरी केली, वेदना होणे हा 100% पॉसिबल आहे. इतकंच फरक पडतं की वेदना कोणाला कमी असतो, कोणाला जास्त असतो. पण आता वेदना कमी करण्यासाठी काय करावं? वेदना कमी करण्यासाठी तुमचे जे काही सर्जन आहेत, जे काही गाईडलाईन बेस्ड आहे की सर्जरी दरम्यान काही गोष्टी काळजी घेतात. जसे की मिथिलीन ब्लू म्हणून बरेच सर्जन इंजेक्शन देतात. काही एक्सपॅरल म्हणून वेस्टर्न कंट्रीमध्ये इंजेक्शन देतात. त्यामुळे सर्जरी नंतरची वेदना 3 ते 7 दिवसापर्यंत टाळू शकतो, पण पूर्ण झिरो करू शकत नाही. सर्जरीच्या नंतर वेदना होऊ नये म्हणून काही एनएसएड इंजेक्शन देतात, काही नॉन एनएसएड इंजेक्शन जसं डायक्लोफेनाक आहे, पॅरासिटामॉल आहे, असे इंजेक्शन देऊन कमी करता येतात. काही ओपिओइडचे इंजेक्शन देऊन कमी करता येतात, पण कमी करता येतं. इथं सुद्धा झिरो होत नाही. डिस्चार्ज झाल्यानंतर वेदना कमी करण्यासाठी काही गोळ्या दिल्या जातात. तो जो काही इंजेक्शन दिलेला असतो, आम्ही तर रुटीनली मिथिलीन ब्लू आणि लोकल अनेस्थेशियाचं इंजेक्शन दिलेलं असतो. त्यामुळे काही पेशंटमध्ये, बऱ्याच काही पेशंटमध्ये 70-80% मध्ये पहिले 1 आठवडा थोडं पेन कमी राहतो. तसं आम्ही दिलेलं असतं. त्यामुळे वेदना कमी होऊ शकतात. पण झिरो होत नाही हे वारंवार सांगण्याचा मी प्रयत्न करतो, कारण तुमच्या डोक्यामध्ये हा मिसकन्सेप्शन राहू नये. वेदना का होतात? वेदना का होतात? हा जागा सेन्सिटिव्ह आहे. तिथं बॉडीमध्ये सगळ्यात जास्त वेदना कॅरी करणारे जे चेतातंतू, नर्व्हज असतात, खूप डेन्सिटी हाय असतो आणि तो एरिया पण खूप सेन्सिटिव्ह असतो आणि आपणाला पण खूप त्याच्याबद्दल भीती असतो. त्यामुळे वेदना होतात. सगळ्यात पहिलं मनामधून भीती काढा. सर्जनवरती तुम्ही भरोसा ठेवा. कारण तुमचे जे कोणी सर्जन करत तुम्हाला बरं करण्यासाठी करतात, तुम्हाला जाणून बुजून वेदना देण्यासाठी नाही करत. दुसरी गोष्ट, वेदना कमी करण्यासाठी जे काही शक्य आहे तुमचे सर्जन करतात. तुमच्या साईडनं काय करायचं? सर्जरी झाल्यामुळे वेदना कमी व्हावं म्हणून मी पाणी पितो, पाणीवाला आहारच घेतो, लिक्विड डाएट घेतो. त्यामुळे तुमचं कॉन्स्टिपेशन होईल आणि वेदना जास्त होतील. म्हणूनच तर सांगतो, पहिले एखादा आठवडा, 5-7 दिवस मोशन पातळ झालं तर फरक पडत नाही. जसं की आपण काही लूज मोशन होण्यासाठी ऑस्मोटिक लॅक्सेटिव्ह घेतात, जो पातळ औषध असतो ते घेतल्यामुळे पातळ मोशन होत राहतं. फरक नाही पडत. मोशन झालं तर बरं आहे. पण जास्त कडक मोशन किंवा जास्त मोठं बल्क मोशन जर का आलं तर तुम्हाला वेदना जास्त होऊ शकतात. त्याची काळजी तुमचे सर्जन घेतलेले असतात. आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही सिज बाथ गरम पाण्यामध्ये बसून थोडंसं दिवसातून 3 ते 4 वेळेस एका टबमध्ये, जर वेस्टर्न टॉयलेट असेल तर वेस्टर्न टॉयलेटवरती टब ठेवून तुम्ही कोमट पाणी, गरम म्हणजे खूप कडक पाणी नको, कारण त्याच्यामुळे पण संडासची जागा ला डॅमेज होऊ शकतो. कडक पाणी नको. दुसऱ्या दिवसापासून तुमची आज सर्जरी आहे, दुसऱ्या दिवसापासून सिज बाथ चालू करू शकता. व पर्टिक्युलरली मोशनच्या नंतर डेफिनेटली सिज बाथ घ्यायला हवं. सिज बाथ म्हणजे गरम पाण्यामध्ये कुणकुणीत पाणी, अंघोळीपेक्षा थोडंसं गरम पाण्यामध्ये बसून संडासची जागा टाईट रिलॅक्स केलं, तिथलं घाण निघून जातं आणि तो जागा भरायला पण मदत होतो, पेन पण कमी होतो. आणि जेव्हा पण तुम्ही सिज बाथ घेता किंवा दिवसातून 3 ते 4 वेळाला, तिथं लोकल लिग्नोकेन, पेन कमी करणारे, वेदना कमी करणारे मलम असतात. त्याच्यामध्ये प्लेन लिग्नोकेन असतं किंवा लिग्नोकेन मेट्रोझिल आणि सल्फेट सोबत पण कॉम्बिनेशन असतं. स्लाईट एकदम हलक्या हातानं बाहेर मसाज करणं आणि आतपर्यंत लावणं, जेणेकरून तो एरिया नॉर्मल राहतो. कारण तुमचे ॲनल ग्लँड
तिथं पाणी सोडत असतात, त्यामुळे ओलसर राहतो, मोशन सरळ होतो. पण सर्जरीनंतर तिथले ग्लँड पाणी सोडत नाही किंवा तिथलं ग्रंथीमधलं द्रव्य येत नाही, म्हणून तो जागा एकदम कडक झालेला असतो किंवा तो जागा एकदम ड्राय झालेला असतो. त्यामुळे वेदना जास्त होतात. ते अवॉइड करण्यासाठी मलम आतपर्यंत लावा. आतपर्यंत तुम्हाला जर जमत नसेल तर डॉक्टर किंवा सिस्टर किंवा घरी असाल तर तुमचे कोणी पार्टनर असतील, आई वडील असतील, त्यांची मदत घ्या. घेऊन आतपर्यंत मलम लावा. मलम आतपर्यंत लावणं खूप महत्वाचा भाग आहे. अप्लिकेटर नको. जर अप्लिकेटर लावलं तर आतमध्ये डॅमेज होऊन त्रास जास्त होतो. हातानी बोटानी बाहेर मसाज करून आतपर्यंत जर कथा लावणं रोजचं जर कथा केलं तर तुमचं वेदना कमी होतो. वेदना होण्याचं मेन कारणच आहे मोशनच्या टायमाला वेदना होणार आहे. आणि मोशनचा जो काही कॅलिबर आहे, डायमीटर आहे, त्याची जाडी जो आहे आपण कंट्रोल नाही करू शकत. जो मोशन येणार आहे तो जाणार आहे आणि गेल्यानंतर तुम्हाला वेदना जास्त होणार आहे. त्यामुळे मलम लावा आणि चालणं फिरणं करा. चालणं फिरणं केलं तर तिथले मसल लूज होतात, रिलॅक्स होतात, त्यामुळे तुम्हाला वेदना कमी होऊ शकतात. जास्त वेदना वाटत असेल तर तुम्हाला सर्जनला डिस्कस करा. त्यांनी तुम्हाला काही अल्टरनेटिव्ह सांगतील, त्याच्यामधून आणखीन वेदना कमी करू शकतो का. जसं की आपण पॅच लावतो, पॅच लावल्यानंतर पण वेदना कमी होतात. आणि दुसऱ्या दिवसापासून खाणं पिणं चांगलं ठेवलं, पहिले काही दिवस वेदना कमी असतात, त्याच्यामध्ये 2-4 वेळेस मोशन जर का झालं, नंतर वेदना आलं, मोशन झालं तरी डोक्यामध्ये भीती राहत नाही आणि त्यातनं वेदना पण जास्त होत नाही. प्रत्येक पेशंट पहिल्या 8 दिवसामध्ये काही लेवलला हाय पेन होऊन नंतर नॉर्मल होतो. त्यामुळे वेदना किंवा पेनला घाबरू नका. हा त्याचा पार्ट आहे आणि घाबरून पेन नको म्हणून लेझर करण्याच्या चक्करमध्ये पडू नका. आजच्या घडीला लेझरला सपोर्ट करणारा कोणताही स्ट्रॉंग एव्हिडन्स सायंटिफिक नाहीये. त्यामुळे अननेसेसरी लेझरच्या नावाखाली फसून आणखीन एक सर्जरीमध्ये जाण्याची गरज नाहीये. वेदनाच्या नंतर दुसरी महत्वाची गोष्ट येतं जखम. जखम जो आहे बिना जखमेचं वुंडलेस सर्जरी, स्कारलेस सर्जरी करा असं प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. हा सर्जिकल डोमेन मधला किंवा मेडिकल फील्ड मधला गॅमिक आहे, जो की सर्जन होऊन आम्ही तुम्हाला सांगितलं आणि त्यामुळे तुम्ही सर्जरी केलं आणि तुम्ही येऊन टेबलवरती झोपला असं होतो. सर्जरीमध्ये बिना कट, व्रण न होता, जखम न होता होणाऱ्या सर्जरीमध्ये जर सर्जरी नाही केलं तर किंवा तुम्हाला छोटंसं काहीतरी फिस्टला होतं त्याच्यामध्ये जर केलं तरच बिना व्रणाचं होतो. वुंडलेस सर्जरी, स्कारलेस सर्जरी अशी एक्झिस्टन्समध्ये नाहीये, सत्यता नाहीये. हे 100% चुकीची गोष्ट आहे. जखम होतो. जितकं तुमचं फिस्टुला कॉम्प्लेक्स आहे, जितकं डेप्थ आहे, जितकं तुमचं फिस्टुला अवघड आहे, तितकं जखम मोठा राहू शकतो. पण जखम भरतो. शरीरावरती कुठं कट झालं तर जखम भरत नाही का? जखम भरतो, भरून नॉर्मल होतो. कितीही मोठा जखम असेल, 3ऱ्या ते 6व्या आठवड्यापर्यंत पूर्ण जखम भरणार आहे, सगळं नॉर्मल होणार आहे आणि 2 महिने 3 महिन्यामध्ये पूर्णतः नॉर्मल होईल. काळजी करू नका. काही काही वेळेला जखम भरण्यासाठी अवघड जर का झालं तर त्या ठिकाणी आणखीन एकदा ओटीमध्ये घेऊन क्लीन करावं लागतं. वारंवार करण्याची गरज नाही. पहिले काही दिवस जखम क्लीन ठेवण्यासाठी आपल्याला ड्रेसिंग करण्याची गरज लागते आणि जखम जर का डीप असेल तर पहिले एक 8-10 दिवस डेली ड्रेसिंगची गरज लागू शकतं. तो ड्रेसिंगमध्ये मलम लावून दिलं डॉक्टर किंवा डॉक्टरांच्या टीमनी किंवा त्याला क्लीन केलं, तुम्हाला घरी करता येत नाही, तसं जर का केलं तर जखम लवकर बरं होतो. किंवा घरी असेल नातेवाईकांच्या हाताने जखमेला क्लीन करणं, स्प्रे करू शकतो, जे की केसांना जो फवारा मारतात कटिंगच्या दुकानामध्ये त्यांना घेऊन तुम्ही फवारा मारू शकता किंवा कमी प्रेशरनं हँड फॉसेटनं टॉयलेटवरती बसून क्लीन करू शकता. फक्त काळजी इतकीच घ्यायची, तिथं स्टूल बसून राहू नये, तितकी काळजी घ्यायची. जखमेमधून घाण येणार आहे तर अर्ली फेजमध्ये 1-2-3 आठवड्यामध्ये लेडीज सॅनिटरी पॅड असतो, एकदम चीप अवेलेबल आहे, स्टराईल आहे आणि गव्हर्नमेंटचे जास्त त्याच्यावरती टॅक्सेस नसतात, तुम्हाला सोप्यामध्ये इझीमध्ये भेटतो. तो लेडीज सॅनिटरी पॅड वापरला तर हरकत नाही. त्यामुळे तुमची इनरवेअर खराब होणार नाही, घाण लागणार नाही, तुम्हाला वाईट पण वाटणार नाही आणि जखम पण बरं होत राहतो. जखमेला सुद्धा इन्फेक्शन ॲड होणार नाही. ते जर का वाटत नसेल तर डायपर सुद्धा वापरू शकता. जखमीनंतर ब्लिडिंग, काही काही पेशंटमध्ये जखमेची एजत जर करता डीप असतील तर ब्लिडिंगची शक्यता असतो. सर्जरीमध्ये जखम असेल आणि घर्षण झालं तर रक्तस्राव 2-4 थेंब पडलं तर घाबरू नका. जास्त रक्तस्राव असेल तर तुमच्या सर्जनला जाऊन भेटा आणि थोडंफार रक्तस्राव असेल तर काही गोळ्या औषध देऊन त्याला कंट्रोल करता येतं. ह्या 3 गोष्टी हे मॅनेजेबल आहेत. 2-3 आठवड्याची गोष्ट आहे, त्यानंतर सगळं बरं होतं. जखम बरं होत नाही 3ऱ्या आठवड्यात तिथं पू येतं म्हणून मी दुसऱ्या सर्जनला दाखवतो, MRI करते, करू नका. एकदा सर्जरी झालं शांतपणे सर्जरी होण्याच्या अगोदर सर्जनला चूज करा.
एकदा सर्जरी झालं तर 3 महिने सर्जनला वेळ देणं तुम्हाला गरजेचं आहे, कारण जखम बरं होऊन फिस्टुला वापस आला का नाही सांगण्यासाठी 3 ते 6 महिने कालावधी लागतो. त्यामुळे गडबड करून आणखीन एक MRI करून भरणाऱ्या जखमेला आणखीन एक सर्जरी करण्याची काहीही गरज नाही. जर तुम्हाला इन्फेक्शन आहे, पस येते, पू येते, फिवर येते, खूप त्रास करते, तरच दुसऱ्या सर्जनला दाखवणं किंवा MRI करणं करायचं. नाही तर एकदा सर्जरी केलेलं आहे, तुम्ही सर्जनला भरोसा ठेवलेले आहे, त्या सर्जनकडून पूर्ण ट्रीटमेंट कंप्लीट करा, जेणेकरून तिथून तुम्हाला कदाचित सर्जरी, कोणताही सर्जन तुमचं वाईट विचार करून करत नाही, चांगलंच करतो. कदाचित 3 महिन्यात भरून जाईल, अननेसरी सर्जरी का बरं करता? ह्या सगळ्या गोष्टी मॅनेजेबल झाले. 2 महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवण्याची गरज आहे. मोशनचा कंट्रोल, त्याची भीती सगळ्यांना असतो. मोशनचा कंट्रोल जातो का? जर तुम्ही क्वालिफाईड, जर MBBS MS क्वालिफाईड सर्जनकडून किंवा क्वालिफाईड कोलोरेक्टल सर्जन त्यात फिस्टुला एक्सपर्टकडून करून घेतला तर मोशन कंट्रोल जाण्याची काहीही भीती नाही. टेम्पररी मोशन कंट्रोल डेफिनेटली होतो, कारण जखम संडासच्या ठिकाणी असल्यामुळे मोशन आलं, लवकर टॉयलेटला जाण्याची, कधी कधी मोशन न कळत डायपरमध्ये होणं, मोशनचं पार्टिकल बाहेर पडणं, असं होण्याची शक्यता अर्ली फेज 2-3 आठवड्यापर्यंत राहतो. मोस्ट ऑफ द टाइम पहिल्या दुसऱ्या आठवड्यात नॉर्मल होतो, पुढे सगळं हिलिंग व्हायला चालू झालं तसं बरं होतो. तुम्हाला काय करायचंय? सीस बाथ करायला बसलं तर मोशनची जागा टाईट रिलॅक्स करायचं आणि त्या जागा क्लीन ठेवायचं, जेणेकरून मोशनचं स्ट्रेंथ आलं तर ते गोष्ट वारंवार होणार नाही. आणि जर का सर्जरी झालेली आहे, जखम बरं झालेली आहे, किगल एक्सरसाइज करा, बायोफीडबॅक करा, जेणेकरून मोशन कंट्रोल येतो. सहसा मोशन कंट्रोल जात नाही. आणि जर मोशन कंट्रोल होतच नसेल, फिस्टुला क्युअर झालं, तर तो मॅनेज करणं सोपं आहे. स्पिंटर रिपेअर करून मोशन आणखीन कंट्रोलला आणता येतं, त्याची काळजी करू नका. त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे, फिस्टुला वापस येतो का? फिस्टुला कधी वापस येतो? फिस्टुला कोणीही सर्जनने ऑपरेशन केलं, कोणत्याही टेक्निकनं केलं, वापस येण्याची शक्यता आहे. जितकी तुमची फिस्टुला डिफिकल्ट आहे तितकं शक्यता जास्त आहे. जितकं तुम्ही एक्सपर्ट लेवल बघता फिस्टुला ट्रीटमेंटसाठी, तितकं तुमचं रिकरन्सचा रेट कमी आहे. रिकरन्स म्हणजे तुम्ही फिस्टुला ऑपरेट केलेलं आहे, वापस फिस्टुला किंवा ॲप्सेस गाठ झालेली आहे, ह्याला आपण रिकरन्स म्हणतो. ही गोष्ट होणं स्वाभाविक आहे. फिस्टुला ह्या आजारामध्ये 100% बरं करणारा सर्जन जगामध्ये कोणीही नाहीये. कोणाच्या हातानं कमी, कोणाच्या हातानं जास्त. जितकी एक्सपर्टी आहे, जितकं तुम्ही प्रॉपर MRI करून एक्सपर्टकडून करून घेता, पोस्ट ऑफ केअर घेता, तितकं चान्सेस कमी आहे. 0 कधीच होत नाही. पण फिस्टुला रिकरन्स पहिल्या 1 महिन्यामध्येच रिकरन्स झाला म्हणून काही घाबरायची गरज नाही. 3 महिने टाइम द्या. त्यानंतर जर का तेव्हा येत असेल तर एक्सपर्टला भेटा, एक्सपर्टकडून सेकंड ओपिनियन घ्या, त्यानंतर MRI करा, त्यानंतर काही करायचं तर डिसाईड करा. जस्ट एकदा फिस्टुला सर्जरी झाला, आणखीन मला रिकरन्स वाटतं म्हणून पळण्याची गरज नाहीये. तसं करणं चुकतं, नाहीतर आणखीन एका मोठ्या ट्रॅपमध्ये फसतो. सर्जरी झाल्यानंतर तुम्हाला ताप येतंय, थंडी येते, जास्त ब्लिडिंग होतंय किंवा खूप वेदना होत आहेत, कमी होत नाहीये, असं काही आहे किंवा रिकव्हरी होतच नाही, तशा कंडिशनमध्ये तुम्ही सर्जनला त्वरित कॉन्टॅक्ट करा, डिस्कस करा काय चाललं, जेणेकरून तुमचे सर्जन तुम्हाला गाईड करतील, काय लागलं तर त्याच्यामधून सल्ला देतील. आणि कुठं समजत नसेल तर एक्सपर्ट फिस्टुला सर्जनकडून सेकंड ओपिनियन घ्यायला काही हरकत नाही, कारण हा आजार 3 महिने झेलून सुद्धा वापस जर येणार असेल तर चांगल्या ठिकाणी का बरं करू नये, ह्याची आपण विचार करायला हरकत नाही. आणि जर तुम्हाला फिस्टुला सर्जरी झालेली असेल तर छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही जर का पाळलं, आणि सर्वात महत्त्वाचं एक आहे, खाणं पिणं पण खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यावरती आपला व्हिडिओ आहे, ते व्हिडिओ लिंकमध्ये टाकायला सांगतो, तिथून तुम्ही काय खायचं हे पण बघू शकता. फिस्टुला सर्जरी नंतर जास्तीत जास्त फळभाजी, प्रोटीन कंटेंट जर का चांगलं खाल्लं, मैदा प्रोडक्ट, बेकरी प्रोडक्ट किंवा बाहेरचं जर का अवॉइड केलं, मोशन घट्ट होणार नाही. नॉर्मल मोशन झालं तर तुम्हाला त्रास होणार नाही, ह्याची काळजी घ्यायची. हे काय फक्त फिस्टुला सर्जरी नंतरच इतकंच करायचं का? लाईफ टाईम ठेवलं तरी तुमचं पातळी चांगलं राहतो आणि तुम्हाला दुसरे आजार येणार नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी पोस्ट सर्जरी तुम्ही काळजी घेतली तर सगळं काही व्यवस्थित होऊ शकतो. फिस्टुला हा एक आजार असा आहे, ह्याला सर्जरीशिवाय पर्याय नाही. चांगल्या ठिकाणी चांगली सर्जरी केलं, बऱ्यापैकी 99% क्युअर होऊ शकतो आणि इनकंटिन्युअस रिस्क राहतो. म्हणूनच आपण चांगल्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. चांगलं करून घेतलं तर सर्व काही व्यवस्थित होतं. चांगले व्हा, सर्जरी नंतर काळजी घ्या, जास्त नेगेटिव्ह विचार नका करू, पॉझिटिव्ह ठेवा आणि तुमच्या सर्जन सोबत डिस्कस करून प्रॉपर केअर करा.
तुमची सुद्धा ह्याच्यामध्ये म्हणजे एखादा गॉल ब्लॅडर सर्जरीमध्ये गॉल ब्लॅडर काढलं की खतम झालं, सर्जन काम करून टाकतो ना आपलं बरं होतं, असं इथं नाही. इथं जितकं सर्जन जबाबदार आहे तुम्हाला चांगलं करणं, तितकंच तुमची सुद्धा जबाबदारी आहे. तुम्ही सुद्धा एफर्ट टाका, सगळं काही चांगलं होईल. आणि चांगलं होणं फिस्टुलामध्ये अपेक्षित आहे आणि हे सगळ्यांमध्ये होतं, त्यामुळे घाबरू नका. तरी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. काही जर का तुम्हाला समजत नसेल तर प्रश्न विचारू शकता, आम्ही आन्सर करण्याचा प्रयत्न करतो. आणि आमचे असेच व्हिडिओ गटफिट क्लबवरती बघा आणि त्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कोणी फिस्टुलाबद्दल सफर करत असेल किंवा सर्जरी झालेली असेल किंवा सर्जरी होणं अपेक्षित असेल, त्याला हे व्हिडिओ शेअर करा. त्यांना माहिती चांगली एक उत्तम माहिती भेटेल, त्यांना त्याची मदत होईल. धन्यवाद.